तो ब्राह्मण दिसेनासा झाला त्याच्यात. ते मंदिर इतकं खुलून गेलं त्या पांडुरंगाला, त्या मंदिरातल्या गोपालकृष्णाला वाटायला लागलं, अरे आज जन्मात लोकांनी माझं कधी तोंड बघितलं नसेल तरी या गावातल्या, पण या ब्राह्मणामुळे आज त्यांनी माझं तोंड बघितलं. ब्राह्मणातला भरपूर आशीर्वाद आहेत माझे. आणि आता हीच बातमी कोणापर्यंत पोहोचली तर त्या नगराचा राजा. आता इथे फरक आहे, कृष्णदेवराज म्हणतात, कोणी रामदेव म्हणतात, कोणी रामराजा म्हणतात. एकच लक्षात घ्या, इतक्या राजाच्या कानावरती ही बातमी पोहोचली. मात्र आता त्या राजाला असं वाटायला लागलं, अरे मी या राज्याचा राजा आहे, म्हणतात माझ्याही राजवाड्यामध्ये ही कथा झाली पाहिजे, श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं होतं म्हणून. आणि त्याप्रमाणे मात्र राजाला कळलं. राजा रथात बसून या ब्राह्मणाची भेट घेण्यासाठी आला. आणि ज्या वेळेला भेट घेण्यासाठी आला त्याच वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि अशा प्रकारे नामस्मरण सुरू होतं. आणि नामस्मरण सुरू असताना नामस्मरण सुरू असताना आणि नामस्मरण सुरू असताना त्या ब्राह्मणाने असं दोन्ही हात वरती घेऊन गोपालकृष्णाच्या लीलांचं वर्णन करता, माझ्या कृष्णाचा हो माझ्या कृष्णाचा, माझ्या कृष्णानं हे केलं, माझ्या कृष्णानं ते केलं. भगवान गोपालकृष्णाने गीता सांगितली, भगवान गोपालकृष्णाने द्रौपदीचं रक्षण केलं, भगवान गोपालकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केलं. सगळ्या प्रकारे वर्णन करतोय. लक्षण मागे कोण आलाय? सगळे जरबदार जहागीरदार सगळे मागे उभे आहेत त्या राजाचे. पण राजाने सुद्धा काही त्याला व्यत्यय आणला नाही. बरं, आपण आलेल्याची जाणीव सुद्धा करून दिली नाही राजाने. त्याप्रमाणे मात्र कथा पूर्ण झाली. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझा भगवंता. आरती पण झाली भागवताची. आणि ज्या वेळेला मागे लक्ष गेलं त्यावेळेला कळलं की नगराचा राजा मागे उभा राहिलाय. सगळेजण शरण गेले. पण राजाने सांगितलं, थांबा, आज तुम्ही मला नाही नमस्कार करायचा, भागवताला नमस्कार केल्यानंतर तुम्ही मला नमस्कार करावा, या योग्यतेचा मी नाही. आणि तो मात्र राजा कुठे आला असेल तर ब्राह्मणापाशी आला. आणि ब्राह्मणाचा यथोचित जो काही मान करायचा होता तो मान केला. जे काही धोतर जोडी द्यायची होती, जे काही द्यायचं होतं ते सगळं त्याला दिलं. पण ब्राह्मणानं जसं होतं तसं पुन्हा त्याच्या सेवकांकडे देऊन टाकलं. आम्हाला हे नको, यासाठी मी माझी कथा करत नाही. मी माझी कथा यासाठी करत नाही, माझ्या कृष्णाला माझी कथा आवडते ना म्हणून मी कथा करतो. पण ते काही स्वीकारलं नाही. पण राजाने मात्र विनंती केली की महाराज, तुमची ही जी कथा आहे ती माझ्या राजवाड्यात कराल का? आता 2च दिवस राहिले पुढचे. हो म्हणाले. इथं पथडी टाकायची, तिथं पथडी टाकली, हरकत नाही म्हणाले. आणि म्हणून राजाच्या निर्णयानुसार कथा सांगायला आता हा ब्राह्मण कुठे जाणार होता तर त्या राजवाड्यामध्ये जाणार होता. आणि राजवाड्यामध्ये जायचं होतं. आता करणार काय? राजानं दुसऱ्या दिवशी पुन्हा रथ घेऊन आला. 7व्या दिवशी कथा पूर्ण होणार त्या दिवशी. आणि राजानं स्वतः त्या ब्राह्मणाचा हात धरला आणि आपल्या रथात बसवलाय आपल्या शेजारी. आणि ब्राह्मणाला घेऊन निघाला. त्याच्या राजवाड्यामध्ये भागवत कथा सुरू झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय असे नामस्मरण सुरू झालं. आणि 2 दिवस गेले असतील. आणि याला कोणीतरी चिमटा काढला. महाराज, अहो तुमच्या नगराचं वैभव दाखवलं की नाही ब्राह्मण महाराजांना? राजाने विचारलं, काय हो ब्राह्मण देव, तुम्ही आमच्या नगराचं ऐश्वर्य बघितलं का? म्हणाले, नाही हो म्हणाले. आमची म्हणाले 2 व्हीलर. कुठपर्यंत जाणार? 2 व्हीलर म्हणजे 1 2 1 2 1 2 हीच 2 चाकं म्हणाले. कुठं जाणार म्हणाले? आमची सोच कुठपर्यंत? म्हणाले, इथून फार किलोमीटर वर जाईल पुढे. असं तो म्हणला नाही. बरं, मी तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. आणि त्याप्रमाणे बरं म्हणाले, चला बसा रथात. कथा झाली याची पूर्ण, बसा. आणि म्हणून रथात बसवलं आणि नगराची फेरफटका मारण्यासाठी ते निघाले. जाताय इकडे पाणपोळ्या बांधल्यात, हे केलंय ते केलंय, इथं झाडं लावली, इकडे काय केलं, सगळं ते आपल्या मोठेपणाचं प्रदर्शन तो राजा तिथे करायला लागला. एकंदर ब्राह्मणाच्या लक्षात आलं की हे सगळं दाखवण्यासाठी आहे. आणि असं होता राजाचा रथ एका भल्या मोठ्या मंदिरासमोर जाऊन उभा राहिला. मंदिराचं दार पण दिसत नव्हतं, एवढ्या पायऱ्या होत्या समोर. 50-60 पायऱ्या असतील वरती चढून जाण्यासाठी, एवढं उंच मंदिर.
आणि राजानं ब्राह्मणाचा हात धरून खाली उतरवलं आणि सांगितलं, महाराज तुम्हाला माहितीये का म्हणाले हे मंदिर कोणाचं आहे? नाही म्हणाले, कधी आलोच नाही तर माहिती कसं असेल म्हणाले. चला म्हणाले दाखवतो. म्हणून पायऱ्या चढत 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 ब्राह्मण देव आले आणि बघितलं तर साक्षात जगदंबेचं मंदिर होतं. त्याची जी कुलस्वामिनी होती त्या कुलस्वामिनीचं मंदिर होतं. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणून मोठा मोतीचुराचा लाडू प्रसाद म्हणून ह्याच्या हातावरती ठेवला. तो म्हणाला, हो महाराज एवढ्या मोठ्या लाडवाचं करू काय? म्हणाले, माझा जीव एवढासा, एवढा मोठा लाडू घेऊन करू काय? महाराज तो तुम्हाला घ्यावाच लागेल का? हे आमच्या देवीचं वैभव आहे. आज देवीची रत्नमाणकांनी पूजा बांधली आहे, उद्या हिऱ्यानी पूजा बांधली जाईल, परवा सुवर्णाने. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा भगवतीच्या रोज बांधल्या जातात असं सांगितलं. अहो त्याला सुद्धा ती जगदंबा म्हणजे काय रखुमाई सारखीच होती ना. तर पटकन म्हणून गेला, माझी रखुमाई काय गोड दिसते हो, माझी रखुमाई खरंच गोड दिसतेय असं म्हटलं. मात्र ते राजाला कुठेतरी खटकलं आणि राजा पटकन म्हणून गेला की, ब्राह्मणा खरं सांग, तुझ्या त्या महाराष्ट्राचं जे वैभव सांगत असतो तुझ्या महाराष्ट्रामध्ये असं आहे का रे वैभवशाली कुठलं मंदिर? असं कुठलं मंदिर